नमस्कार मित्रांनो, चैतन्य अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5 त्याच्यामधील पान नंबर 20 वरती एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी मी ऑलरेडी इथे काय केलेली आहे, जो चार्ट जो आहे तो लिहून ठेवलेला आहे. तो आता आपण काय करूया, ॲक्टिव्हिटी सोडवू. नेहमी ॲप्लिकेशन जे आहेत म्हणजे वर्ड प्रॉब्लेम हे प्रथमतः आपल्याला गणितीय स्वरूपामध्ये मांडता आलं पाहिजे. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. म्हणजे याच्यामध्ये हे वर्ड प्रॉब्लेम आहे. म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे, वर्ड येणार आहेत, बरोबर, सॉरी व्हेरिएबल येणार आहेत. म्हणजे इथं काय सांगितलंय बघा, याच्यामध्ये आय एम सार्थक, माय प्रेझेंट एज इज एक्स इयर. एक्स काय आला, व्हेरिएबल आहे. नंतर आय एम साक्षी, माय प्रेझेंट एज इज वाय इयर्स. आणि इथे काय सांगितलंय, द सम ऑफ प्रेझेंट एज म्हणजे साक्षीचं जे आजचे वय आहे ते वाय आणि सार्थकचे आजचे वय जे आहे ते किती आहे, एक्स इयर आहे. या दोघांच्या वयांची बेरीज, द सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ सार्थक अँड साक्षी इज 25 इयर. हे काय लिहितो, दोघांच्या वयांची बेरीज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 25. त्याच्यानंतर सार्थकचं एज इज लेस बाय, सार्थकचं एज आपण काय कन्सिडर केलेलं आहे, एक्स. सार्थकचं जे एज आहे ते एक्स कन्सिडर केलेलं आहे. इज इक्वल टू कितीने कमी आहे, लेस बाय 8ने. कुणापेक्षा, द डबल एज ऑफ साक्षी. साक्षीचं वय आपण काय कन्सिडर केलेलं आहे, वाय. म्हणजे इथे काय येणार, 2y. त्याच्यानंतर हा ब्लॉक बघूया. 4 years ago साक्षीज एज 4 years ago Sakshi's age was 3 years less than सार्थक's age at that time. म्हणजे त्यावेळी 4 वर्षापूर्वी सार्थकचं वय जे आहे ते किती असणार आहे. म्हणजे आज तुमचं जर वय एक सपोज 16 वर्ष जर असेल तर 4 वर्षापूर्वी तुमचं वय काय असणार आहे, 16 वजा 4, बरोबर आहे ना. म्हणजे आजचं सार्थकचं वय जे आहे ते किती आहे, एक्स आहे. 4 वर्षापूर्वी किती असणार आहे, एक्स मायनस 4 असणार आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीने साक्षीचं आजचं वय किती आहे, 4 इयर. 4 वर्षापूर्वी किती असणार आहे, वाय मायनस 4. आता इथे काय सांगितलंय, एक्स मायनस 4. बघा, 4 years ago साक्षीज एज वॉज 3 years लेस. म्हणजे 3 वर्षांनी किती आहे, लहान आहे सार्थकचं एज ॲट दॅट टाइम. म्हणजे इथे काय येणार, -3 इज इक्वल टू वाय मायनस 4. म्हणजे इथे काय आलो, एक्स मायनस 7 इज इक्वल टू वाय मायनस 4. हा झाला ॲक्टिव्हिटीचा पान नंबर 20 वरील हे ॲक्टिव्हिटी. आता याच्यानंतर आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट 1.5 सोडवायला सुरुवात घेऊया. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5 मधील पहिला प्रश्न. काय सांगितलं बघा, 2 numbers differ by 3. म्हणजे 2 संख्येमधला फरक हा 3 आहे. म्हणजे एक संख्या मोठी असणार आहे, एक संख्या लहान असणार. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे लहान संख्येची दुप्पट आणि थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे मोठ्या संख्येची 3 पट इज 19. फाइंड द नंबर्स. दिलेलं इक्वेशन जे आहे ते मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. इथे सपोज स्मॉलर नंबर
इथे ग्रेटर नंबर घेऊया. ग्रेटर नंबर बी एक्स आणि स्मॉलर नंबर बी वाय. मग या दोन्ही मधला जो काय ना फरक सांगितलेला आहे, म्हणजे डिफरन्स, कंडिशन फर्स्ट, केस फर्स्ट, काय सांगितलंय, एक्स मायनस वाय, म्हणजे मोठी संख्या आणि लहान संख्या याच्यामधला फरक जो आहे तो किती आलेला आहे, एक्स मायनस 3. हे इक्वेशन आपल्याला फर्स्ट मिळालं. त्याच्यानंतर काय सांगितलंय, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस द स्मॉलर नंबर काय आहे हो, स्मॉलर नंबर आपण काय कन्सिडर केलाय, वाय, म्हणजे 2y आला. आणि थ्राइस द ग्रेटर नंबर इज इक्वल टू 3y. बरोबर आहे. याच्यामध्ये दुसरी केस काय सांगितलंय, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. दुसऱ्या कंडिशन नुसार काय सांगितलंय, ट्वाइस द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. बरोबर आहे. आता बघा आपल्याला काय मिळाले, दोन इक्वेशन मिळाले. आता हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहेत, बरोबर आहे का. पण हे गणित सोडवताना आपण कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे, 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 या पद्धतीने सोडवायचं सायमल्टेनियस इक्वेशन. आता काय करूया आपण, हे y घालवणे आपल्याला काय आहे, योग्य आहे. पण याचा का ना कोएफिशियंट 2 आहे, म्हणून या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करू. येथे लिहा मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2. मग याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3, तर आपल्याला काय मिळेल, 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. हे इक्वेशन कोणतं मिळालं, थर्ड मिळालं. बरोबर आहे. आता याच्यानंतर हे सेकंड आणि थर्डचं काय करायचे, इथं चिन्ह भिन्न आहेत, सेम टर्म आहेत, म्हणजे काय करतो आपण, एडिशन. ऍड इक्वेशन सेकंड अँड थर्ड. सेकंड काय सांगितलं हो, 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. आणि थर्ड कोणता आहे, 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. एडिशन करणार आहे, म्हणजे हे लाईक टर्म सेम पेअर जे आहेत पण चिन्ह भिन्न आहेत, गेट कॅन्सल. इथे किती आलं, 5x इज इक्वल टू 25. हे 5 इकडे मल्टिप्लाय इकडे गेलं तर डिवाइड होईल. x इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 5. x इज इक्वल टू 5. ही कशाची किंमत मिळाली, x ची. x आपण काय सपोज केला, ग्रेटर नंबर. आता ही x ची किंमत जी आहे, या x ची किंमत 1, 2, 3 या कोणत्याही समीकरणामध्ये तुम्ही ठेवू शकता. मग आपल्याला x ची किंमत आपल्याला योग्य हेच वाटते, हे किंवा हे, या दोन्हीपैकी याच्यामध्ये ठेवू. x पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन, कशामध्ये ठेवूया आपण, सेकंड मध्ये ठेवू. 3x प्लस 2y इज इक्वल टू 19, म्हणजे 3 इंटू 5 प्लस 2y इज इक्वल टू 19. इथे किती आलं, 15 प्लस 2y इज इक्वल टू 19. हे इकडं पॉझिटिव्ह आहे, इकडे गेलं निगेटिव्ह. 2y इज इक्वल टू 19 मायनस 15.
2y इज इक्वल टू 4. आता इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. 4/2. y ची किंमत काय आली, 2 आली. y ची किंमत 2 मिळाली. मग आता याच्यामधील नंबर सांगितलाय काय, ग्रेटर नंबर. सो दॅट द ग्रेटर नंबर इज काय आहे, 5. आणि स्मॉलर नंबर इज काय आहे, 2. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण पाहणार आहोत दुसरा प्रश्न. काय सांगितलंय बघा, आय एम अ रेक्टँगल. म्हणजे 2x + y + 8 आणि 4x - y यांच्या किमती एकसारख्या आहेत, कारण दोन्ही काय आहे, ते लेंथ ऑफ रेक्टँगल आहे. आणि 2y आणि x + 4 काय आहे, ही ब्रेड्थ आहे ऑफ रेक्टँगल. बघू, लेंथ ऑफ रेक्टँगल कॅपिटल अक्षराने इंडिकेट करूया. 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y. म्हणजे हे दोन्ही इक्वल दाखवू आपण. 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y. ही टर्म इकडे पाठवा, ही टर्म व्हेरिएबल टर्म इकडे पाठवा आणि कॉन्स्टंट टर्म इकडे पाठवा. काय मिळेल, 2x हे पॉझिटिव्ह आहे, इकडे यांचं काय होईल, निगेटिव्ह होईल. म्हणजे 4x इथे हे y घेतलं, हे निगेटिव्ह आहे, इथं काय होईल, पॉझिटिव्ह, आणि हे निगेटिव्ह होईल. काय मिळेल आपल्याला, -2x y प्लस काय झालं, +2y इज इक्वल टू -8. 2 कॉमन काढला आणि इकडे पाठवलं तर याला डिवाइड होईल. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल, -x + y इज इक्वल टू -4. हे इक्वेशन काय मिळालं, फर्स्ट मिळालं. आता काय करायचं आहे, ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल b इज इक्वल टू 2y इज इक्वल टू x + 4. हे इकडे काय करा, दोन्ही पण इक्वल दाखवा. 2y इज इक्वल टू x + 4. हे व्हेरिएबल इकडे ट्रान्सफर करा. काय मिळेल आपल्याला इक्वेशन, -x + 2y इज इक्वल टू 4. हे इक्वेशन मिळालं आपल्याला सेकंड इक्वेशन. आता काय करायचं, हे x आपण कॅन्सल करू शकतो, कारण सेम पेयर आहेत, पण चिन्ह कसे आहेत, सेम आहेत. म्हणजे काय करतो आपण, सबट्रॅक्शन करतो. मग इथे सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. इथे काय येईल, -x + 2y इज इक्वल टू 4. नंतर -x + y इज इक्वल टू -4. हे मायनस झालं, मायनस करतोय म्हणल्यानंतर ह्या मायनसचं काय झालं, प्लस झालं. या प्लसचं मायनस आणि या प्लसचं या मायनसचं प्लस होईल. हे गेट कॅन्सल झालं, राहिले की ते y इज इक्वल टू काय मिळालं, 8 मिळालं. म्हणजे y ची जी किंमत आहे ती किती मिळाली, 8. आता ही y ची किंमत जी आहे ते याच्यामध्ये ठेवा किंवा याच्यामध्ये ठेवा. आपण इक्वेशन फर्स्टमध्ये ठेवू. पुट y इज इक्वल टू 8
इन इक्वेशन फर्स्ट. पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवू. पहिलं इक्वेशन काय सांगितलंय? -x प्लस वाय इज इक्वल टू -4. मायनस, आता इथं -x, इथं +8 इज इक्वल टू -12, सॉरी -4. -x हे इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह, इज इक्वल टू -4 -8. -x इज इक्वल टू किती आलं? -12. पण आपल्याला एकची किंमत काढायची, -x ची नाही. म्हणजेच x याचं चिन्ह बदललं काही, याचं चिन्ह सुद्धा ऑटोमॅटिक बदलतं. म्हणजे इथे काय मिळालं? एकची किंमत 12 मिळाली. आता याच्यावरून आपल्याला बघा, एक्सची किंमत मिळाली, वायची किंमत मिळाली. आपल्याला काय करायचं आहे? लेंथ ऑफ रेक्टँगल. लेंथ ऑफ रेक्टँगल, लेंथ ऑफ रेक्टँगल म्हणजे L इज इक्वल टू, आता ही एक्स आणि वायची किंमत तुम्ही याच्यामध्ये ठेवा किंवा याच्यामध्ये ठेवा, आपण याच्यामध्ये ठेवू. 4x - y इज इक्वल टू, एक्सची किंमत किती आहे? 12 मायनस वायची किंमत किती आहे? 8. आता याचं गुणाकार 48 - 8, जी लांबी मिळाली ती किती मिळाली? 40 युनिट. काही युनिट काय आपल्याला दिलेलं नाही म्हणून 40 युनिट लिहिलं. आता काय करायचं? ब्रेडथ, ब्रेडथ ऑफ रेक्टँगल, ब्रेडथ ऑफ रेक्टँगल काय? याच्यामध्ये ही एक्स आणि वायची किंमत एक तर याच्यामध्ये ठेवा किंवा याच्यामध्ये ठेवा. काय मिळालं? आपण इथं घेऊ 2y. वायची किंमत किती आहे हो? वायची किंमत 8 आहे. म्हणजे 2 × 8 इज इक्वल टू 16. म्हणजे ब्रेडथ जो आहे तो आपल्याला किती मिळाला? 16 युनिट. 16 युनिट. लांबी मिळाली, रुंदी मिळाली. आता आपल्याला काय करायचं आहे? एरिया. काय करायचं आहे? एरिया. एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू L × B. लांबी गुणिले रुंदी. आता लांबी किती काढली आपण? इथे कॅपिटलमध्ये घ्या, L × B. L ची किंमत किती आहे? 40 × ब्रेडथ 16 इज इक्वल टू 640. एरिया आहे म्हटल्यानंतर स्क्वेअर युनिट. आता आपल्याला काय करायचं आहे? पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय? 2 इन ब्रॅकेट L + B, म्हणजे लेंथ प्लस ब्रेडथ. इथं 2 इन ब्रॅकेट, लेंथ किती आहे? 40 प्लस ब्रेडथ किती आहे? 16. 2 × 56 इज इक्वल टू, या दोन्हीचा गुणाकार 2 × 12, आजच्यावाला 2 × 5 = 10 आणि 1 = 11. हे युनिटमध्ये आलं. हे काय झालं? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आणि हे एरिया ऑफ रेक्टँगल. याच्यानंतर आपण पुढचा भाग बघूया. आता आपण तिसरं गणित बघूया. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70 इयर्स. म्हणजे वडिलांच्या वयाची आणि त्याच्या मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज 70 आहे. इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड टू इट द एज ऑफ हिज सन. जर त्याच्या वडिलाच्या वयाची डबल केली आणि त्याच्या मुलाच्या वयामध्ये जर त्यांची सम केली म्हणजे बेरीज केली तर काय मिळेल?
95. फाइंड देअर प्रेझेंट एज. बघा इथे काय करावं लागेल आपल्याला, सपोज करावं लागेल. सपोज फादर्स प्रेझेंट एज, फादर्स प्रेझेंट एज बी एक्स इयर, एक्स इयर, म्हणून सन्स एज बी वाय इयर, वाय इयर. आता कंडिशन काय सांगितली आहे की त्या दोघांच्या वयांची बेरीज, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द सन्स एज, ट्वाइस द सन्स एज म्हणजे मुलाच्या वयाची दुप्पट, हे 2y येईल. आता काय येईल, केस फर्स्ट, कंडिशन फर्स्ट नुसार, कंडिशन फर्स्ट नुसार वडिलाच्या वयाची आणि त्या मुलाच्या वयाची दुप्पट हे किती येते म्हणून सांगितलंय, 70 इयर. हे इक्वेशन नंबर फर्स्ट मिळालं. आता सेकंड इक्वेशन काय सांगितलंय, इफ वी डबल द एज ऑफ द फादर, डबल एज ऑफ फादर म्हणजे काय आलं इथं, 2x. आता सांगितलेल्या कंडिशन नुसार डबल एज ऑफ द फादर कशामध्ये ऍड केलं, याच्या मुलाच्या वयामध्ये. कंडिशन सेकंड म्हणजे 2x प्लस y इज इक्वल टू काय मिळालं, इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, सम इज 95. इक्वेशन नंबर सेकंड मिळालं. आता या ठिकाणी आपण एक एक्स तर कॅन्सल करू शकतो किंवा वाय कॅन्सल करू शकतो. जर वाय कॅन्सल करायचं असेल तर टर्म कसे पाहिजेत, सेम टर्म पाहिजेत, म्हणजे सेम पेअर पाहिजे. मग याला काय करावं लागेल, आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं लिहा मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 2. दोन्ही मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल बघा, 2x प्लस वाय इज इक्वल टू 95. याने याला एकदा मल्टिप्लाय करा, या 2 ने याला एकदा मल्टिप्लाय करा, या 2 ने याला एकदा मल्टिप्लाय करा. काय मिळेल, 2 2 ज 4, 4x प्लस 2y इज इक्वल टू 2 पंचे 10 वाला 1, 92 18 आणि 1 19. हे काय मिळालं, इक्वेशन नंबर थर्ड. या इक्वेशनचं याच्यामध्ये कन्वर्ट केलं. आता बघा इथं 2y आहे, इथे 2y आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण सेम पेअरमध्ये कन्वर्ट केलं, पण याला चिन्ह कसे आहेत, हो सारखे आहेत. म्हणजे चिन्ह सारखे असे तर काय करतो आपण, सबट्रॅक्ट करतो. म्हणजे मोठ्या समीकरणामधून लहान समीकरण काय करतो, सबट्रॅक्ट करतो. इथे लिहा सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड, म्हणजे 4x प्लस 2y इज इक्वल टू 190. फर्स्ट इक्वेशन कोणतं आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 70. सबट्रॅक्ट करणार आहे म्हणजे इथली चिन्ह काय झाली, बदलली, बरोबर आहे का. हे गेट कॅन्सल, इथे किती आलं, 3x इज इक्वल टू याच्यामधून 120, 190 मधून 70 गेले 120. आता इथे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल, म्हणजे x इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय 3. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, x इज इक्वल टू 40. मग हे 40 काय आहे, फादर्स एज, म्हणजे हे मिळालं वडिलांचे वय.
आता हे इक्वेशन 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये ठेवा. आपल्याला सोयीस्कर कशामध्ये आहे, याच्यामध्ये ठेवू, सॉरी सेकंड मध्ये ठेवू. पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन कशामध्ये, सेकंड मध्ये. सेकंड इक्वेशन लिहून घ्या. 2x + y इज इक्वल टू 95. आता एक ची किंमत किती आहे, 2 × 40 + y इज इक्वल टू 95. या दोन्हीचा गुणाकार किती आला, 80 + y इज इक्वल टू 95. हे इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. म्हणजे y इज इक्वल टू 95 - 80 म्हणजे y इज इक्वल टू काय मिळालं, 15 इयर्स. म्हणजे मुलाचे जे वय आहे ते किती आहे, 15 वर्ष. मग इथं लिहा फादर्स प्रेझेंट एज इज किती, 40 इयर्स आणि सन्स प्रेझेंट एज इज 15 इयर्स. प्रश्न काय सांगितलाय, फाइंड देअर प्रेझेंट एजेस. हे वडिलाचे वय झाले, हे त्या मुलाचे वय झालं. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण पाहणार आहोत चौथं गणित. द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे इथे आपल्याला काय सपोज करावं लागणार आहे, फ्रॅक्शन सपोज करावं लागणार आहे. and denominator becomes 12 times the numerator. 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by 6. Find the fraction. बघा इथे काय करू आपण, फ्रॅक्शन सपोज करावं लागेल. सपोज the fraction be x upon y. म्हणजे याला काय म्हणतो आपण, न्यूमरेटर, आणि याला काय म्हणतो आपण, डिनोमिनेटर. याला डिनोमिनेटर म्हणतात, याला न्यूमरेटर म्हणतात. आता काय सांगितले बघा, कंडिशन पहिले काय सांगितलंय, द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन. द डिनोमिनेटर काय आहे, y. The denominator of a fraction is 4 more than twice its numerator. डिनोमिनेटर हा न्यूमरेटरच्या दुपटीपेक्षा 4 ने काय आहे, जास्त आहे. मग हे काय करायचं, टर्म इकडे ट्रान्सफर करा. म्हणजे -2x + y इज इक्वल टू 4. हे इक्वेशन काय मिळालं आपल्याला, 1 मिळालं. आता याच्यानंतर डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. बघा कंडिशन नुसार काय सांगितलंय, डिनोमिनेटर बिकम्स, डिनोमिनेटर काय आहे, y घेतलेला आपण. डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. कधी, इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. जेव्हा दोन्हीही 6 ने काय केल्यानंतर, 6 ने रिड्यूस केल्यानंतर. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल, y - 6 याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा. 12x - 72. हे इकडे ट्रान्सफर करा, याला इकडे ट्रान्सफर करा. -12x + y इज इक्वल टू -72 + 6.
-12x + y इज इक्वल टू -66. हे इक्वेशन मिळालं आपल्याला कोणतं? दुसरं. आता आपल्याला कंपॅरिझन करायचं हे इक्वेशन आणि हे इक्वेशन. म्हणजे इथं y आपण घालवू शकतो, पण चिन्ह एकसारखे आहेत. म्हणजे काय करतो आपण? सबट्रॅक्ट करतो. म्हणजे याच्यामधून हे काय करायचं? सबट्रॅक्ट करायचं. कारण ही संख्या लहान आहे, ही संख्या मोठी आहे, म्हणून हे इक्वेशन मोठं आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. -2x + y इज इक्वल टू 4. इथे -12x + y इज इक्वल टू -66. आपण सबट्रॅक्ट करतोय म्हटल्यानंतर हे चिन्ह बदललं, प्लस झालं. इथे काय झालं? मायनस. हे काय झालं? प्लस झालं. हे गेट कॅन्सल. आता बघा, हे प्लस आहे, हे मायनस आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. इज इक्वल टू, आता 66 हे पॉझिटिव्ह आहे, 66 इज पॉझिटिव्ह, म्हणजे 66 + 4 70. हे इकडं मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल, म्हणजे 1 ची किंमत आपल्याला काय मिळेल? 7 मिळेल. 1 ची किंमत काय मिळेल? 7. आता हे x जे आहे ते तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवू किंवा 2 मध्ये, आपल्याला जे सोयीस्कर वाटेल त्याच्यामध्ये 1 मध्ये ठेवू. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन फर्स्ट. पहिल्या इक्वेशन मध्ये काय करू आपण? ठेवू. पहिले इक्वेशन जसे तसे लिहून घ्या. 2x + y इज इक्वल टू 4. आता जिथं x आहे त्या ठिकाणी 7 ठेवा, म्हणजे -2 × 7 + y इज इक्वल टू 4. या दोन्हीचा गुणाकार -14 + y इज इक्वल टू 4. हे इथं निगेटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होईल. y इज इक्वल टू 4 + 14. y ची किंमत काय मिळाली? 18. मग आता तो फ्रॅक्शन काय असणार आहे? हे न्यूमरेटर जर न्यूमरेटर ठिकाणी डिनोमिनेटरच्या ठिकाणी ठेवा. सो दॅट द फ्रॅक्शन इज, x काय आहे? x न्यूमरेटर आहे आणि y काय आहे? डिनोमिनेटर आहे. हा काय मिळाला आपल्याला? फ्रॅक्शन मिळाला. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण 5वं गणित पाहणार आहोत. 2 types of boxes A, B are to be placed in the truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weight 10 tons. म्हणजे एका ट्रकमध्ये 2 प्रकारची काय ती बॉक्सेस आहेत, एक A आणि B. जेव्हा त्या ट्रकमध्ये 150 ए टाईपचे जे बॉक्सेस आहेत आणि 100 बी टाईपचे बॉक्सेस लोड केल्यानंतर त्या ट्रकचं वजन जे आहे ते बरोबर किती होतंय? 10 टन. बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए आर लोडेड इन द ट्रक, इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी, सो दॅट इट इज फुली लोडेड. फाइंड द वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्स. म्हणजे प्रत्येक बॉक्सचं काय काढायला सांगितलंय? वेट काढायला सांगितलंय. म्हणजे वेट फाइंड आउट करायला सांगितलंय. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? सपोज वेट ऑफ टाइप ए बॉक्सेस बी x kg आणि वेट ऑफ टाइप बी बॉक्सेस बी y kg. आता कंडिशन 1 नुसार, कंडिशन फर्स्ट नुसार काय सांगितलंय की त्या ट्रकमध्ये एकूण पहिल्यांदा किती भरलेले आहेत? 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए. म्हणजे ए टाईपचे जे बॉक्सेस आहेत
म्हणजे त्याचं वजन किती आहे, x आहे, म्हणजे 150. इथं प्लस नंतर काय येईल, 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी. म्हणजे काय ना, याचं वजन किती आहे, बीचं ना वजन काय कन्सिडर केले, y. म्हणजे इथे काय येणार, 100y इज इक्वल टू 10,000. कारण 10 टन सांगितलंय, म्हणजे याचं किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय येईल, 10,000. आता याला 50 ने भागा, 50 ने जर डिवाइड केलं तर इथे काय मिळणार, 3x. इथे वाक्य लिहा वाटलंच तर, डिवाइड above equation बाय 50. मग याला जर आणि याला 15 जर डिवाइड केलं तर काय मिळेल, 3x प्लस 2y इज इक्वल टू, याला 50 ने डिवाइड केलं तर 200. काय मिळालं, इक्वेशन फर्स्ट मिळालं. हे कंडिशन पहिल्यानुसार. आता कंडिशन सेकंड नुसार काय सांगितले बघा. आता त्या गाडीमध्ये एकूण किती ए टाईपचे बॉक्सेस भरलेत, 260. 260x प्लस नंतर 40 बॉक्सेस आहेत, म्हणजे 40y. तेव्हा त्याचं घन वजन किती होणार आहे, 10,000. बरोबर आहे का. मग आता याला जर 10 जर डिवाइड केलं, याला 10 डिवाइड केलं तर काय होईल, हे 0 0 काय होईल, याच्यावरला कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळेल, 26x प्लस 4y इज इक्वल टू 1000 मिळेल. बरोबर आहे. नंतर पण काय होतं, 2 ने डिवाइड करा, 2 ने डिवाइड केल्यानंतर काय मिळेल, 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. हे इक्वेशन नंबर सेकंड. कारण इतकी मोठी संख्या असेल तर आपण काय करायचं, ती जे समीकरण आहे ते काय करायचं, रिड्यूस करायचं, सिम्प्लिफाय मध्ये कन्वर्ट करायचं. आता इथं काय लिहायचं बघा, इथे 2y आहे, इथे 2y आहे, आपण सबट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे हे इक्वेशन मोठं आहे, इथे लिहा सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. हे फर्स्ट इक्वेशन. 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. आपण काय करणार आहोत, सबट्रॅक्ट. या प्लसचं मायनस झालं, इथे मायनस झालं, हे गेट कॅन्सल. इथे किती आलं, 10x इज इक्वल टू, इथे किती, 300. आता x इज इक्वल टू 300 डिवायडेड बाय 10, हे 0, म्हणजे x इज इक्वल टू 30 kg. म्हणजे x काय केलंय, हे या बॉक्सचं घन वजन आहे किती, 30 kg. आता ही x ची किंमत जी आहे ती किंमत या 2 मध्ये ठेवा किंवा 1 मध्ये, आपण 1 मध्ये ठेवू. पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन फर्स्ट. पहिलं इक्वेशन लिहून घ्या, 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. म्हणजे 3 इंटू 30 प्लस 2y इज इक्वल टू 200. इथे किती आला गुणाकार, 90 प्लस 2y इज इक्वल टू 200. हे इकडं पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, निगेटिव्ह. 2y इज इक्वल टू 200 मायनस 90, म्हणजे 2y इज इक्वल टू, याच्यामधून 200 मधून 90 गेले, 110. y इकडं, हे 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे y इज इक्वल टू 110 डिवायडेड बाय 2, y इज इक्वल टू 55 kg. म्हणजे वेट ऑफ, इथे लिहा
weight of type A boxes is, A boxेस बद्दल काय म्हणलं आपण, x kg म्हणजे 30 kg, 30 kg. आणि बी साठी काय म्हणलं होतं आपण, y 55 kg. याच्यानंतर आपण आता शेवटचं गणित पाहूया. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5 मधील शेवटचं गणित. अशा प्रकारचं गणित तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर पान नंबर 23 वरती एक गणित आहे बघा. अशा प्रकारची गणित तुम्हाला विचारली जाऊ शकतात. आउट ऑफ 1900 किलोमीटर म्हणजे एकूण अंतर किती आहे, 1900 किलोमीटर. विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस. विशालने काय केलेलं आहे, बसने म्हणजे एस टीने काही प्रवास केला. आणि सम बाय एरोप्लेन म्हणजे एस टीने किती प्रवास केला माहिती आहे का, नंतर एरोप्लेनने किती प्रवास केला माहिती आहे का, माहीत नाही. बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर अँड ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासाला एस टीचं जे अंतर तोडते ते किती, ॲव्हरेज स्पीड दिलेला आहे 60 आणि 60 किलोमीटर, आणि एरोप्लेनचं 700 किलोमीटर. इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. इथं विशाल ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन पण तुम्हाला काढू शकतील, म्हणजे काढायला विचारलं जाऊ शकेल. आपण इथं बस सांगितले, बसच बघू आपण. बघूया, विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस. बसने किती ट्रॅव्हल केलेलं आहे माहिती आहे का, बघूया आपण. इथे बघा, हे डिस्टन्स आहे. इथून काय केलेलं आहे, ए बी सी. ए पासून बी पर्यंत कशाने ट्रॅव्हल केलेलं आहे, बसने ट्रॅव्हल केलेलं आहे. आणि बी पासून सी पर्यंत एरोप्लेनने काय केलेलं आहे, ट्रॅव्हल केलेलं आहे. पण या बसचं जे ॲव्हरेज स्पीड जे आहे ते किती आहे, 60 किलोमीटर पर आवर, आणि एरोप्लेनचं 700 किलोमीटर पर आवर. आता याच्यामधून सगळ्यात मेन महत्त्वाची, एस टीनं इथून इथंपर्यंत आणि एरोप्लेनने इथून इथंपर्यंतचं अंतर जे तोडलेलं आहे, जे अंतर तोडलंय ते काय असणार आहे, एक्स आणि वाय. एक्स आणि वाय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू, हे टोटल अंतर किती झालं, 1900. हे टोटल अंतर जे आहे ते किती आहे, 1900 किलोमीटर आहे. म्हणजे बसने किती अंतर कापलं माहिती आहे का, माहीत नाही, त्याच्याबद्दल एक्स मांडलं. एरोप्लेनने किती अंतर कापलं माहिती आहे का, माहीत नाही, त्याच्याबद्दल आपण वाय किलोमीटर आपण सपोज केलं. परंतु ए पासून बी पर्यंतला बसला जाण्यासाठी किती वेळ लागला दिलाय का, ते पण दिलेलं नाही, ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे याचा T1 आपण समजू. आणि एरोप्लेनने बी पासून सी पर्यंत जे अंतर कापलेलं आहे त्यानं टाइम किती दिलेला आहे, आपल्याला टाइम किती घेतलं माहिती आहे का, माहीत नाही, त्याच्याबद्दल आपण काय म्हणायचं, T2. म्हणजे इथून इथपर्यंत जे अंतर आहे ते किती तासामध्ये कव्हर झालं, 5 तासामध्ये. म्हणजे T1 प्लस T2. आता इथं स्पीड म्हणजे इथं जेव्हा टाइम वगैरे अशा प्रकारचा प्रश्न येतो तो भाग हा फिजिक्सचा असतो. बघूया आपण 6वं. बघा, विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय, सपोज विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस किती, एक्स किलोमीटर आपण सपोज करू, एक्स किलोमीटर. इथून इथपर्यंत गेलं, पण किती अंतर गेलेलं माहिती आहे का, माहित नाही. मग आता विशाल ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेनने किती अंतर कापलेलं आहे माहिती आहे का, माहित नाही, ते सुद्धा आपण वाय किलोमीटर अंतर समजू. मग आता एकूण अंतर जे आहे ते किती आहे, एक्स प्लस वाय. कंडिशन फर्स्ट नुसार
एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. हे इक्वेशन काय मिळालं आपल्याला? पहिलं मिळालं. आता काय सांगितलंय? अवरेज स्पीड ऑफ बस. अवरेज स्पीड ऑफ बस. अवरेज स्पीड ऑफ बस किती आहे? 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवर. आणि अवरेज स्पीड ऑफ एरोप्लेनचं काय? 700 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे का? हे अंतर ताशी नाही केलं, पण तेवढं अंतर कापण्यासाठी किती वेळ लागतो माहिती आहे का? यानं जे अंतर कापलेलं आहे इथून इथपर्यंत, ते अंतर आपल्याला माहिती आहे का? म्हणजे टाइम टेकन बाय बस टू ट्रॅव्हल. किती अंतर कापलेलं आहे? इथून इथपर्यंत x किलोमीटर. आता x किलोमीटर त्यानं अंतर कापलेलं आहे. त्याचा अवरेज स्पीड किती आहे? 60 किलोमीटर. म्हणजे बघा, सूत्र आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. म्हणजे आपल्याला टाइम काढायचा आहे, कारण शेवटी प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. म्हणजे या दोन्हीची गण एकूण हे अंतर गण या दोन्ही बसने आणि एरोप्लेनने कंप्लीट करण्यासाठी किती तास लागलाय? 5 तास. पण बसने किती अंतर आणि एरोप्लेनने किती अंतर कापलेलं आहे माहिती आहे का? माहित नाही. मग आपल्याला ते आपण काढायचं आहे. म्हणजे हे इकडं डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल, हे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. म्हणजेच आपल्याला हे टाइम, कारण इथं दोघांचं टाइम काढायचं आपल्याला. एरोप्लेननं पण वेळ घेतलेला जो आहे तो पण टाइम काढायचा आहे. डिस्टन्स किती आहे? x. स्पीड किती आहे? 60. आता याच्याबद्दल दोन्ही पण टाइम काढायचा म्हणलं, पहिल्या याला काय सपोज करूया? t1 सपोज करू. आता इथे काय घेऊ? टाइम टेकन बाय एरोप्लेन. टाइम टेकन बाय एरोप्लेन टू ट्रॅव्हल y किलोमीटर. आता मी डायरेक्ट गण हे काय सूत्र लिहित नाही, मी डायरेक्ट इथं t2 लिहितो. t2 इज इक्वल टू एरोप्लेनने एकूण किती अंतर कापलेलं आहे? y किलोमीटर. एरोप्लेनचा अवरेज स्पीड जे आहे ते किती आहे? 700 किलोमीटर पर आवर. आता याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे? हे दोन्हीचं टायमिंग जे आहे इथून इथपर्यंत किती तासाचं आहे? 5 तासाचं आहे. म्हणून इथं फ्रॉम कंडिशन हे पुसूया आपण. फ्रॉम कंडिशन सेकंड म्हणजे t1 प्लस t2 इज इक्वल टू 5 hours. या दोघांना लागलेला एकूण वेळ आहे. बरोबर आहे का? म्हणजे t1 किती आहे? x/60 प्लस t2 काय आहे? y/700 इज इक्वल टू 5. बरोबर आहे? आता काय करा तुम्ही, या इक्वेशनला म्हणजे या पूर्ण इक्वेशनला 10 ने मल्टिप्लाय जर केलं तर हा शून्य जाईल आणि इथं 10 गुणिले 5 50 येईल. मग इथं लिहू वाटलंच तर मल्टिप्लाय
मल्टीप्लाय अबो इक्वेशन बाय 10. 10 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल बघा आपल्याला. 10 इंटू एक्स अपॉन 60 प्लस 10 इंटू वाय अपॉन 700 इज इक्वल टू 5 इंटू 10. हे 0 गेट कॅन्सल, हे 0 गेट कॅन्सल. मी रिड्यूस करायला आलो बरं का. हे रिड्यूस करण्यासाठी मी पद्धत वापरतोय. एक्स अपॉन 6 प्लस वाय अपॉन 70 इज इक्वल टू 50. मी आता याच्या अगोदर सांगितलं होतं की न्युमरेटरला जर एखाद्या संख्याला फ्रॅक्शन टाईप जर आले तर काय करा, ह्या दोन्हीचा गुणाकार करा. आता या दोन्हीचा गुणाकार करा म्हणल्यावर खूप मोठा आला असता, म्हणून मी 10 ने डिवाइड केलं, 10 ने मल्टिप्लाय केलं. मग आता याने मल्टिप्लाय करा, किती आलं 420. या दोन्हीचा गुणा 6 ते 42, 420 आला. या 420 ने काय करायचं, पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, 420 एक्स अपॉन 6 प्लस 420 इंटू वाय अपॉन 70 इज इक्वल टू, याला सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे. इथे किती आलं, 6 सत्ते 42, हे 0 हे 0, 6 7 6 42, म्हणजे इथे किती आलं 70x प्लस 6y इज इक्वल टू 1 2 1 2 5 दोन्ही 10, अच्छावाला 1, 5 चौक 20 आणि 1 21. बरोबर आहे. अजून पण रिड्यूस करता येतो हा भाग, कारण 2 ने भाग जातो याला. 2 ने जर भाग जात असेल तर इथे किती आलं 50x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. कारण याला 2 ने डिवाइड केलं 35 आलं, याला 2 ने डिवाइड केलं 3 आलं, आणि याला 2 ने डिवाइड केल्यानंतर किती आलं 10,500. हे इक्वेशन कोणतं मिळालं, हे फर्स्ट इक्वेशन, हे फर्स्ट इक्वेशन, ही सेकंड इक्वेशन. आता इकडे लक्ष द्या, इथे काय करायचं, 3y कॅन्सल करणं योग्य आहे, पण याला काय करावं लागेल आपल्याला, 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3, म्हणजे आपल्याला डायरेक्ट मी नाही तर इक्वेशन लिहितोय, काय मिळेल 3x प्लस 3y इज इक्वल टू 5,700. म्हणजे या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. बरोबर आहे. नंतर बघा ही टर्म ही टर्म आणि ही टर्म कशा आहे, सेम पेअर आहेत. बरोबर आहे का. म्हणजे आपण काय करूया, सबट्रॅक्शन. इथे लिहा सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड थर्ड फ्रॉम सेकंड. आता सेकंड इक्वेशन कोणतं आहे, 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. आणि इथे काय आहे 3x प्लस 3y इज इक्वल टू 5,700. काय करतोय आपण, सबट्रॅक्ट करतोय. बरोबर आहे का. म्हणजे हे चिन्ह बदललं, हे चिन्ह बदललं, हे गेट कॅन्सल झालं. इथे किती आलं 32x. आता या ठिकाणी किती येते बघा, हे 0 हे 0, 48 इज इक्वल टू. आता काय करायचं, 32x इज इक्वल टू 4,800. हे इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे x इज इक्वल टू 4,800 डिवायडेड बाय 32. आता याला कशाने भाग जातो, 2 ने. बघूया आपण, 16 2 4 2 चौक 8,
आता याला आणखीन भाग जातो बघा, 2-16 इथे किती आलं, नंतर x इज इक्वल टू 1200 डिवायडेड बाय 8. 8ने याला डिवाइड होते बघा, किती आलं, x इज इक्वल टू 8 1 8 8 5 40. म्हणजे x जे आहे ते काय आपण सपोज केलेलं आहे, x किलोमीटर, म्हणजे बसने एकूण ट्रॅव्हल किती केले अंतर, 150 किलोमीटर. इथं वाक्य लिहायचं, विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस 150 किलोमीटर. जर एरोप्लेन विचारलं तर काय लिहायचं, विशाल ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन किती, या ठिकाणी आता वायची जर किंमत, आता वायची जर किंमत काढायची म्हटलं तर ही एकची किंमत कशामध्ये ठेवा, या ठिकाणी ठेवा. एकची किंमत जर इथं ठेवली तर 150, याच्यामधून काय होईल, वजा होईल. 150 वजा केल्यानंतर जे उत्तर येईल ते एरोप्लेननं ट्रॅव्हल केलेलं अंतर असेल. तर मित्रांनो, हा 1.5 हा टॉपिक प्रॅक्टिस सेट जो आहे तो संपलेला आहे. आता याच्यानंतर आपण प्रॉब्लेम सेट 1 बघूया. जर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.